हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे मार्केटमध्ये मिळतो सेम तसाच पेढा बनवणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर मी यामध्ये टाकलेला आहे पॅनमध्ये 1 चम्मच तूप। आता या तुपामध्ये टाकायचं आहे आपल्याला अर्धा कप असा मोजून घ्यायचा आहे। प्रत्येक वस्तू मोजून घ्यायची आहे। मी अर्धा कप यामध्ये दूध टाकून घेतलेला आहे। हा जो कप मी मेजरमेंटसाठी वापरलेला आहे ह्याच कपाने मी अर्धा कप दूध घेतलेला आहे आणि हे 1.5 कप मी यामध्ये मिल्क पावडर घेतलेला आहे। माप बरोबर असेल तर प्रत्येक रेसिपी ही बरोबर आणि परफेक्ट बनते। मापामध्ये चूक झाली तर काही ना काही गडबड होते, कारण माझ्याकडून बरेच वेळ अशी गडबड होते। मी कधी कधी मोजून घेत नाही, अंदाजे घेते, त्याच्यामुळे माझ्याकडून खूप वेळ गडबड होते। तेव्हापासून मी सर्व मेजरमेंटनेच करते। हे बघा, छान असं मिक्स असा गोळा तयार झालेला आहे। याचा हा परतून मला कमीत कमी 5 मिनिटं झालेले आहेत। हा छान परतला गेलेला आहे। आता ही दुधावरची साय आहे, मलाई, ही साय टाकायची आहे आपण। 3 चम्मच मी जवळपास ही साय टाकलेली आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिल्क पावडर आपलं छान असं परतून झालेलं आहे आणि हे कोरडं पण झालेलं आहे। आता मी एका ताटामध्ये काढून घेते। हे बघा, हे अर्ध्या कपाला कमी अशी साखर घेतलेली आहे। हे चवीनुसार आहे, आवडीनुसार आहे। तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा कप घेऊ शकता। यामध्ये मी टाकलेलं आहे थोडंसं विलायची पावडर सुगंधासाठी। हे छान मिक्स करून असा गोळा तयार करायचा आहे। हे बघा, खूप छान असा गोळा तयार झालेला आहे। आता या गोळ्याचे आपल्याला छोटे छोटेसे गोळे बनवायचे आहे। तुम्हाला जर याचं परफेक्ट मापाने गोळे बनवायचे असतील तर तुम्ही एखादं माप घेऊ शकता, चम्मच घेऊ शकता किंवा एखादं झाकण घेऊ शकता। त्यानुसार तुम्ही बरोबर मापाने तुम्ही हे पेढे बनवू शकता। मी हे अंदाजे बनवत आहे। असे छोटे छोटे गोळे करायचे आहेत। 1.5 कप मिल्क पावडरचे कमीत कमी अर्धा किलोच्या जवळपास आपले पेढे तयार झालेले आहेत। हे बघा, खूप छान असे पेढे तयार झालेले आहेत। बघा किती छान। पेढे हे मोठे मोठे आहेत आणि खूप छान झालेले आहेत। आणि याला डेकोरेशनसाठी मी येलो कलर लावत आहे। तुम्ही याला केसरचं दूध असते ना, तेही लावलं तरी चालते, खूप छान दिसतात, किंवा ड्रायफ्रूट लावले तरीही छान दिसतात। हे बघा, पेढ्याची रेसिपी आपली रेडी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर